वक्रतुंडमहाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्ने कुरुदेव सर्वकार्येषु सदा सर्वदा मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधके शरणत्र्यंबके नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् ब्रह्म तस्मै श्री नमः। महायोगपीठे तटे विमलत्वं फलपुण्डरीकाय दानवनन्दं समादप्रतिष्ठान्तमानन्दगन्धं सर्वमानन्दं सदा वसंत हृदय रविंद्र भवानी सैतमानी वंदे देवगणापति वंदे जगद्गुरुं वंदे पद्माभूषण वंदे कृष्णापति वंदे सुरेशिका वैष्णवी वंदे मुकुंद प्रिया वंदे भक्ताजना सद्गुरु वंदे शिवशंकरं मंदारमाला कलिकांताय कपालमाला किंकरधराय मंगलाचे दिगंबराय नमः शिवाय। सौराष्ट्र सोमनाथ मल्लिकार्जुनम उज्जैनी ओंकार ममलेश्वरम परद्या वैजनाथ दाखिने भीमाशराकरम वारणसी विश्वसी त्र्यंबकी गौतमी तटे हिमपृष्ठित केदार भुवनेश्वराचे शिवालय एतानि ज्योतिर्लिंगानि साईपती पठेनरा सप्तजन्मकृत विनाशती सप्तजन्मकृत पाप स्मरणे विनाशती। या श्लोकाचं जर स्मरण केलं तर 7 जन्माचं पाप नाही होतात। सोमगोळा चक्रवर्ती याचे पाय माझ्या चिती
वाचे वक्ता शिवनाम तयाना बाधिक काम धर्मार्थ काम मोक्षे शिव देखता प्रत्यक्ष शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पायी माझ्या सुखी एका जनार्दन शिव निवारी कैकाचे देव शिव वाचे वदता शिवनाम दयानावादी काम विठाला विठाल या ठिकाणी आपण काय निमित्ताने या ठिकाणी आपण जमलेलो हे सगळ्यांना मिळत आहे. आपला हा पायी दिंडी सोहळा शिरसत्र दहेगाव ते देऊळदारा या देवस्थानच्या ठिकाणी किती 9 वर्षापासून 6 वर्षापासून आपला नित्यांचा साखळीचा हा दिंडी सोहळा सुरू केलेला आहे. आणि या दिंडी सोहळ्याचं औचित्य साधून या ठिकाणी बजरंगाच्या हनुमान महाराजांच्या मंदिरामध्ये या ठिकाणी माझी कीर्तन सेवा आयोजित केली आहे. बघा कलियुगाचा सगळ्यात लवकर पावणार दैवत असे कलियुगामध्ये हनुमंत आहे आणि हनुमंतरायाचा रामायण काळात आपला अवतार येतो. तर शिव गोळा चक्रवर्ती त्याचे पायी माझ्या जीवाचे मस्त शिवनाम दयानावादी सगळ्या दैवतामध्ये जर भोळा देव असेल तर माझा हा देवादिदेव महादेव हे भोळ दैवत आहे. आणि त्याला कायावाच्या मनाने जर आपण शरण गेलो त्याचं चिंतन केलं तर तो आपल्याला प्रत्यक्षात भेटल्याशिवाय राहणार नाही. आता या ठिकाणी बघा श्रावण महिन्याचा श्रावणी सोमवार हा 3रा आणि सगळ्या मासामध्ये सगळ्या महिन्यामध्ये श्रावण महिना हा एकदम पवित्र मानला जातो. सोमवार जर म्हटलं ना तर पर्व जरी नसलं तर त्या सोमवार खूप त्या वाराला अति महत्व दिलेलं आहे. पुराणात आहे आपली मानवी जीवनामध्ये आहे. आणि या शिवाचं महात्म्य या ठिकाणी आपल्याला आपल्या पुढे मी एक चिंतन करत आहे. भगवान भोलेनाथ यांनी आपल्या सती पार्वती मातेचं दक्ष राजाच्या हवानामध्ये आपलं उडी घेतली आणि त्या ठिकाणी आपला अवतार संपवला ध्येय संपवला अवतार ध्येय संपवला. त्यावेळेला भोले शंकर हे हिमालयाच्या कुशीमध्ये त्या सती पार्वतीची आराधना करत होते. तपश्चर्या चालू होती आणि ती सती ही पर्वत कन्या पर्वताच्या कुशीमध्ये तिचा जन्म झाला आहे. ती पर्वत कन्या म्हणून तिला पार्वती नाव पडले. सतीला काय नाव पडलं की पर्वत कन्या पर्वताच्या कुशीमध्ये तिचा जन्म झाला आहे म्हणून तिला पार्वती नाव पडले. शिवाचं महत्व सांगायचं म्हणजे माझं तर काय तेवढा अभ्यास नसा पण माझ्या बालप्रवृत्तीने मी आपल्या पुढे जेवढं मला सांगायचा प्रयत्न करते मी करतोय. बघा शिव ब्रह्मा विष्णू महेश शिव हा या विश्वाचं सार करण्याचा दैवत आहे. सार करण्याचा दैवत आहे. ब्रह्मा हा या सृष्टीचं पालन करणार आहे निर्मित आहे आणि विष्णू भगवान पालन करणार. तर या 3 देवाचा अवतार या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा म्हणजे शिवाचा अवतार आहे. आणि ज्या ठिकाणी अधर्म वाढला असेल ज्या ठिकाणी
धर्माविरहित कर्म करीत असेल त्या ठिकाणी भोले शंकरांनी आपलं रूप प्रकट करून तांडव केलेले आणि शिव भोलेनाथाचा जी पिंड आहे ना ते लिंग आहे हा निर्गुण अवतार आणि हा त्रिशूळ आहे. त्रिशूळ म्हणजे 3 प्रकारचा त्रिशूळ आहे. सत्व रजतम या त्रिशूळामध्ये 3 गुणाचे गुण दर्शवले जातात. सत्व रजतम. सत्व म्हणजे पुण्यर्थ कर्म, रज म्हणजे अहंकार, पाप कर्म पाण्याचा अहंकार आणि तम म्हणजे पशु पक्षी ज्ञानहीन जन्म. अशी या 3 गुणाचे शिवाचं जे त्रिशूळ आहे 3 गुणाचं प्रतीक आहे. आणि या पृथ्वी तलावर शिवाचा अवतार आता त्यांचं सर्च केलं ना तर त्यांचं आई वडिलांचं तेच नाही, शिव स्वतःच प्रकट झालेले. एक आहे थोडा असं एका विष्णूच्या ज्या लाल त्याच्यापासून शिवाचा अवतार झालेला आहे विष्णूच्या कपाळून. परंतु शिवाचा अवतार स्वतः स्वयंभू अवतार स्वयंभू प्रकट झालेला आणि या भूताला येऊन रजतम सत्व या 3 गुणांचा ज्या ज्या वेळेला सत्वगुणामध्ये करता त्याचा सत्वगुण आपल्या जीवनामध्ये वाढला असेल आणि प्रत्येक मनुष्य 3 गुणायुक्त जन्माला आलेला आहे. अशी कोणताही प्राणी त्याच्यामध्ये जे 3 गुण नाही, परंतु त्याच्या कर्मानुसार त्याच्या प्रकृतीमध्ये ते गुण करतात आणि त्या गुणाची वाढ होते. बाबा पुण्य भगवंताचा प्रमाणाची काम करत असेल, देवाचं कार्य करत असेल, कीर्तन त्याच्या मुखामध्ये नाम असेल, गायच्या वाचे मोठी नाम नाच काशी माझी जे जन्म मुख सेवा आहे. ज्याच्या मुखामध्ये माझं नाम येत असं ना त्याला हजारो जन्माची पुण्यानंतरच माझं नाव मुख येणार. आणि या काळात वाईट बुद्धी तरी असे वाईट मनुष्य असेल तो या माझ्या सांगण्यात आला ना, या जागी जरी का दुष्कृती जरी झाला अनुतापित कृती नाला नाव न माझा त्याला झाली. दुष्कृती मनुष्य सुद्धा किती वाईट कर्माचा असेल या भगवंताच्या सांगण्यामध्ये आला ना त्याला अनुताप झाल्यानंतर त्याच्यावर परिणाम झाल्यानंतर मुलाची वाटते. भोले शंकरांच्या अधिपत्याखाली भोले शंकर या सृष्टीचा उत्पत्ती लय असत. हे काम 3 काम करतात, उत्पत्ती लय आणि असत म्हणजे सार कर्म. जिथं वाईट कर्म झाले असेल, जिथं वाईट मार्ग असेल त्या ठिकाणी भगवान शिव अवतार म्हणून सार करतो आणि धर्माचं रक्षण करतो. धर्म जिथे धर्माला गलानी लागेल असेल, धर्म विनाशाकडे चालला असेल, धर्माचा ऱ्हास होत असेल, तिथं भगवान अवतार घेतात आणि धर्माचं रक्षण करतात. साधू संतांचे रक्षण करतात. साधू संतांना आपल्या
भगवंताच्या नामचिंतनाचं घेण्याची त्यांच्याकडे सगळ्या सृष्टीचं पालन रक्षण करता शिवबळ आहे. आणि गायी म्हशी भगवंत हा त्या शिवबळा सगळ्या भक्तांचं रक्षण करतो. म्हणून भगवान ज्या ज्या ठिकाणी धर्माला हानी पोहोचेल त्या त्या ठिकाणी तो अवतार घेतो. आता याच्यामध्ये असं आहे, भगवान काय म्हणतो, माया माया हीच माझं स्वरूप आहे. ही देहाची ही प्रकृती, या प्रकृतीमध्ये जीव आणि शिवाचा ऐक्य, जीव आणि शिव. परंतु शिव आहे ना, शिव फक्त बघत राहतो, काहीच करत नाही, तो लिप्तच होत नाही. आणि जीवाकडून जे जे कर्म करत असेल ना ते कर्म तो होतात. जीव हिंसा करो, जीव सत्कर्म करो, जीव चांगलं कर्म करो, जीव वाईट कर्म करो, पण तो शिव त्याच्यामध्ये आपला लिप्त होत नाही. जसं माऊलीने बोलू ते अग्नी काही कास्याची अग्नी होईल असे मध्ये ते मार्ग स्वरूप माझे. अग्नी काष्टीची होती, अग्नी लाकडा जाळतो, अग्नी लाकडा जाळतो आणि काष्टीची अग्नी होती. आणि त्या लाकडाकडून अग्नीमध्ये रूपांतर होतं. म्हणजे मी यामधून त्याच्यामध्ये असून सुद्धा त्याच्यामध्ये अलिप्त राहतो, त्या स्वरूपाने मी लिप्त होत नाही. शिव हा कोणत्याही कर्माचा अधीन नसतो. आपण जरी म्हणत असेल वाईट कर्म करतो, भगवंताने त्यांना चांगली बुद्धी द्यायला पाहिजे, चांगलं कर्म त्याच्या हातून घडायला पाहिजे. पण ते कर्म का घडत नाही? केले कर्म भोगा, केले कर्म झाले त्याची भोगा. जसं आपण कर्म करू तसं या देहाला भोगावं लागतं. बघा विषय असा आहे का, भगवंत आहे ना प्रत्येक मनुष्याच्या त्याच्या पुण्यांच्या संचितानुसार तो मनुष्य कर्म करतो. ज्याने अखंड भगवंताचं नाम घेतलं असेल, अखंड भगवंताची सेवा केली असेल, अखंड त्याच्या चिंतनामध्ये मग्न असेल, त्या टायमाला भगवान त्याला स्वतःच्या देह त्यागाच्या अंती सुद्धा भगवंताचं स्मरण होतं. माऊलीने देह त्यागाच्या अंती गोळी दिली. मृत्यूची अवस्था जे एवढी जीवासमोर उभा टाकी ते होणे मग चुके बंक्यापर्यंत. मृत्यूच्या वेळी तू माझं स्मरण करशील, ज्या ज्या गोष्टीचं स्मरण करशील तेच तुला व्हावं लागेल, तेच व्हावं लागेल. यामध्ये त्याचं चिंतन चाललंय ना,
त्याचा जन्म तुला घ्यावा लागत. माऊलीने या ठिकाणी बोलली आहे. या भगवंताच्या ठिकाणी जो त्याची भक्ती करतो, त्याची आराधना करतो, शेवट ह्या करण्याचं जे शेवटचं आपलं ध्येय तो सफल करतो, तो त्याला येऊन तो सांगतो ते साहेब याचा विषय तो नाही. आणि शिवाचं चरित्र म्हणजे एवढं सोपं नाही. शिव चरित्र म्हणजे खूप जड आहे. जो शिवाची भक्ती करतो ना त्याला तात्काळ भगवान प्रसन्न होतो. आणि या भोळ्या शंकराला फक्त वेद आणि जल अर्पण केलं की त्याची प्राप्ती होती. माझ्या भोळ्या शंकराला तर तुला जेल आणि अर्पण केलं ना दुसरं तुला काहीच लागत नाही. अशी एकदम सोपी साधी माझी भक्ती आहे. आणि या शिवाच्या चिंतनामध्ये जो मनुष्य आपलं आयुष्य घालवे, संपूर्ण हे व्यतीत करेल, त्याला या भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. जीव शिवध्वनी एक रूप झाले जीवा आणि शिवाचं ऐक्य झालं काहीच नाही. बघा यात असे व्यास म्हणून समाधी अवस्थेमध्ये भगवंताचं चिंतन करीत असले असता ते समाधीस्थ झाले. आणि समाधीस्थ झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यापुढे एक प्रसंग आला महाभारताचं लिखाण होणार होतं. त्या महाभारताचा प्रसंग आठवल्यानंतर ज्या वेळेला पांडवांचे द्रौपदीचे 5 मुलं आश्रयस्थानाने मारले आणि तो त्या मुलांचं घर घेऊन दुर्योधनाकडे गेला. पण दुर्योधनाला असेल त्याचं वाईट कर्म आहे ना, अरे माझ्या शत्रूच्या असेल, माझ्या वैराचा असेल, पण एक तुझं कर्म उचित आहे. दुर्योधनाला सुद्धा त्याचं ते सहन करून फार वाटायचं. तर हे का केलं? ज्या वेळेला दुर्योधनाचा मुलगा अश्वत्थामा याला आपल्या वडिलांचा द्रोणाचार्यामध्ये मार्ग आपल्या वडिलांचा सोडून यायचा होता. आणि त्यांनी काय केलं, त्या द्रौपदीचे 5 मुलांना मारलं आणि तो हसत होता. त्यावेळेला अर्जुनाला हे कळल्यानंतर अर्जुनाने त्याचा पाठलाग चालू केला. यानं प्रतिज्ञा केली. अर्जुनानं द्रौपदीला सांगितलं, ज्याने कोणी या माझ्या मुलांना मारला असेल ना त्याला मी जिवंत पकडून आणून तुझ्या सामने मारेल. त्यावेळेला अश्वत्थामाने काय केलं, अभिमन्यू हा उत्तरेचा पती हा सूडबुद्धीला अभिमान्याला या युद्धामध्ये मारलं. सूडबुद्धीनं मारून आणि अभिमन्यूचा वध केला होता. तर या ठिकाणी त्या अश्वत्थामाचं म्हणणं एकच होतं, तर मी पांडवांचा वंश एकही जिवंत राहावं यांचा वंशाचं खंडन करेल. आणि असं करून तो मोठमोठ्याने हसत असताना त्यांनी ब्रह्मास्त्राचा जर केलाय. इकडं
अर्जुनाने सुद्धा ब्रह्मास्त्र सोडले आणि या दोन्ही ब्रह्मास्त्र ज्या वेळेला व्यास मुनींच्या या अर्जुनाने त्या दोन्ही अस्त्राचं आचमन केलेलं आहे आणि ते बंद केले आहे. मग ज्या वेळेला अभिमन्यू तर युद्धामध्ये मारला गेला, अभिमन्यूची पत्नी उत्तरा ही गरोदर होती. गरोदर असताना आणि अश्वत्थामाने असं मनात विचार केला, त्याला माहिती पडलं अरे अभिमन्यूची पत्नी ही गरोदर आहे आणि या पाण्याचा वंश तिच्या उदरामध्ये वाढतोय. त्या टायमात त्या अश्वत्थामाने त्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडण्याचं नियोजन केलं आणि या गर्भामध्ये हा उत्तरेच्या गर्भामध्ये राजा परीक्षित आहे, याला आपण मारून टाकलं तर या ठिकाणी पांडवांचा वंश नष्ट होईल. पांडवांच्या वंशाला कोणीच लागणार नाही बघा. आणि पांडवांना राज्य प्राप्त झालं होतं आणि भगवंतांना त्या पांडवांच्या युद्धामध्ये त्यांना सहाय्य करून धर्मराजाला राज्य प्राप्त करून दिलं होतं. प्राप्त करून दिल्यानंतर आणि त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवान द्वारकेला जायला निघाले. परंतु इकडे उत्तरेच्या गर्भामध्ये ज्या वेळेला अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं त्या गर्भामध्ये उत्तरेच्या 10 झाला. त्या गर्भामध्ये तो वेदना होऊ लागल्या, ती मोठमोठ्याने अंकात करू लागला, भगवंताचा धावा करू लागला. भगवंता मला या दुःखातून वेगळं कर, या दुःखापासून वेगळं कर, या दुःखापासून आली कर. माझ्या देहामध्ये माझ्या जीवनाची काळजी झालेली भगवंताचा धावा करू लागला. भगवंत आणि या कौरव पांडवाचं युद्ध संपून आपल्या द्वारकेला जायला निघाले. परंतु हा उत्तरेचा आकांक्षा ऐकल्यानंतर भगवंत त्या उत्तरेजवळ आला आणि विचारायला लागला, उत्तरे तू कशासाठी जाते, कशासाठी एवढं शोक होते, हो कशासाठी एवढा आंदोलन करतो, तुझा तर पती मेलेला आहे, हो आणि मेलेला पती असताना त्या स्त्रीला जगण्याचा एवढा आठ असता कशासाठी, जगण्यासाठी आठ असतात का. भगवंताला उत्तरेला सांगितलं, तेव्हा मी जगण्यासाठी आठ असतो, माझ्या गर्भामध्ये पांडवांचा वंश वाढतोय आणि त्या पांडवांच्या वंशाचं रक्षण व्हावा त्यासाठी मी आपली धाव करते. त्या गर्भाचं माझं रक्षण करण्याचा भगवंतत्व या ठिकाणी प्रगट हो आणि त्यासाठी मी आकांक्षा केली. अगं ज्या स्त्रीचा पती वाढलाय ना, जगण्यासाठी आठ तास करून तेव्हा
मी जगण्यासाठी आता असणार तर त्या पालक वंश वाढवण्या माझ्या पोटामध्ये त्यांचा गल्प वाढतोय आणि तो वंश वाढवा याच्यासाठी मी आपली धावा करते. भगवंतानं विचारलं आणि उत्तरही अन्यान्य अशी भगवंताची भक्ती मत होवे अन्यान्य शरण त्याची निवड असं. आणि त्यावेळेला त्या उत्तराला त्या भगवंताचा धावा करते तेव्हा भगवंताने विचारलं उत्तरे बघ तुझ्या गर्भामध्ये जो पांडवांचा गर्भ वाढतोय ना त्याचं लक्ष मी करीन परंतु मी सहसा असं काम करता येत नाही. काही कोणाचं घेतो तेव्हा मी घेतल्याशिवाय काही देत नाही. घेतल्यानंतर देतो उत्तर असते भगवंताचं ते उत्तर ऐकून ही देण्याची घेण्याची वेळ आहे का. मी माझा प्राण निघण्याची वेळ आली. मी आकांत करतोय माझ्या देहामध्ये पूर्ण दहा पेटला आहे. माझी आता जाईल तर मन जाईल आणि तू देण्या घेण्याचं भगवंता मला विचारतोय नाही म्हणे उत्तर तू मला जर देशील तर मी तुला या दुःखापासून वेगळं करेन. त्या टायमाला भगवंतानं सांगितलं पाय बरं उत्तर देशील का. उत्तराने भगवंताकडे हसून आणि म्हटली तेव्हा मला काही द्यायला योग असेल देईल पण मला या दुःखापासून वेगळं कर. त्यावेळेला भगवंतानं सांगितलं तू माझी माता झाली पाहिजे. तुझ्या गर्भात मला जागा मिळाली पाहिजे. तुझं मातृत्व मला मिळालं पाहिजे. त्यावेळेला उत्तरचं हृदय काय सांगा का जगाचा बाप पालन पोषण करणारा षडगुणी असा श्रीकृष्ण भगवान तर माझ्या हृदयामध्ये अवतार घेतली. माझ्या हृदयात माझ्या गर्भाचं रक्षण करण्यासाठी मला मातेचा दर घेतो. किती माझं देह पवित्र असेल काय माझं भाग्य. तिनं विचार करायला आनंदित झाली आणि भगवंताने सांगितलं उत्तरे तुला काय मागायचं माग मी देण्यास तयार आहे. आणि असा षडगुणी आयुष्यवान भगवंतानं त्या उत्तरेच्या गर्भामध्ये त्या माझ्या परिस्थितीत त्या गर्भाचं रक्षण करण्याचं ठरवलं. बघा अंगुष्ठ रूप धारण केलं आणि त्या गर्भाचं रक्षण केलं. आताही करतो आणि भगवंताला काय करतो आणि शेवटचा वंश होता पांडवांचा बस एवढ्या गर्भात जर त्या अश्वत्थामानं जर त्याला मारला असता तर पांडवांचा वंश गुरु होतो. परंतु भगवंत त्या ठिकाणी ती उत्तरा अशी अन्यान्य भक्त होती आणि तिची काही साधी तपशील असेल का साधं पुण्य असेल हो भगवंतानं तिच्या गर्भामध्ये अंगुष्ठ धारण करून त्या गर्भाचं रक्षण करण्यात तिला मातृत्वाचा आईचा दर्जा दिलेला आणि तू माझी माता होती. आणि नंतर भगवंताने त्या टायमाला मी काय केलं इकडे अश्वत्थामाने परत ब्रह्मास्त्र सोडलं आणि भगवंत बाहेर आणि त्या ब्रह्मास्त्र आल्यानंतर आता भगवंताचा ब्रह्मास्त्र म्हणजे ब्रह्मदेव आणि भगवंताचा मुलगाच ब्रह्मदेव आणि ते ब्रह्मास्त्र आल्यानंतर ते भगवंताला पाहिल्यानंतर ब्रह्मास्त्र नमस्कार केला मागते आणि त्या उत्तरच्या जागेमध्ये भगवान रक्षण करत आहे. आणि असं चाललं असता कुंती हे बघत होती. कुंती हे पाहत होती. कुंतीने विचार केला काय मागं पुढं आत बाहेर रक्षण करणार असेल ना त्याची शेवटी सुरुवात होईल. ज्या ज्या वेळेला माझं संकट आले असेल त्या त्या घडीला पांडवा संकट त्या वेळेला भगवंताला रक्षण केलं. लाक्षित गृहामध्ये
पांडवाला जाळून मारून तुला भगवंतानं रक्षण केलंय. हो अजून ज्या वेळेला पांडवांचं द्रौपदी शासन वस्त्र ओळखतोय गरीब वस्त्र संपत नाही वंचित पडलाय. अशा संकट काळाला प्रत्येक ठिकाणी भगवंतांना पांडवांना वाचवलं. पांडवांना या टायमाला त्यांचं राज्य ते राज्य कौरव देत नव्हते, दुर्योधन देत नव्हता. दुर्योधन हा खूप दुष्ट प्रवृत्तीचा होता. त्या दुर्योधनाला भगवंताने ज्या टायमाला दुर्योधन आपली मांडी उभी करून बसला असताना द्रौपदीच्या केसाला मोडून आण आणि या ठिकाणी द्रौपदीचं वस्त्र हरण कर आणि तो दुर्योधन आपली मांडी उभी करून त्या मांडीवर बसण्याचं त्या द्रौपदीला ठरवलं होतं. तिनं सांगितलं देवा आता या ठिकाणी द्रोणाचार्य कृपाचार्य सारखे असे महान तपस्वी धर्म बसलेले पण या ठिकाणी माझं कोणी रक्षण करत नाही, कोणी मला मदत करत नाही. पण मला भगवंतांनी पाचपती दिली ना. आणि भगवंताला गरुडाचं स्मरण केलं आणि गरुडावर बसले. पण भगवंताच्या मनामध्ये आलं या गरुडाचा वेग तरी कमी झाला असं. गरुडाचा वेग असा वाटला मनाच्या हातात पडून जास्त तरी भगवंताला तो वेग कमी वाटला, तरी भगवंताला तो वेग कमी वाटला. आणि भगवान म्हणतात जेवत होते. या द्रौपदीने असं दावा केल्यानंतर तसं ताक सरकवून दिलं आणि भगवान निघाले. आणि रुक्मिणी माता म्हणते देवा काय नेमके असं काय संकट आहे? अगं माझा भक्त संकटात आहे आणि कुठेतरी तुला पडला तिची इज्जत जाईल मला. आणि स्मरण केल्या केल्या भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले. अशा प्रत्येक संकटामध्ये भगवंतांना रक्षण केले. आणि मग कृष्ण भगवान आता आपल्या द्वारकेला जायला निघाले. त्यावेळेला भगवंत काय म्हणतो? द्रौपदी म्हणते देवा तू खरंच देव आहे, तू खरंच भगवान. आणि श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलं पांडवांकडे बघत म्हणाला अरे आज्ञा मला हे द्रौपदी ही मला देव म्हणते. पांडवांना सांगितलं खरंच तू देव आहे, तू समजत नाही कोणा, तू देवच आहे. अरे मग मी देव असं तर मग माझ्याकडे काही मागा. मी आता जायला निघाले त्यांना त्यांचं राज्य प्राप्त करून. आणि भगवान श्रीकृष्ण जाण्याने एक बैलाकामध्ये ठेवलाय आणि सांगितलं भगवंतानं तर काय मागायचं असेल ते मागा. त्यावेळेला भगवंतानं धर्मराजाकडे बघितलं तर मग तुला काय मागायचं माग. धर्माला सांगितलं मी माझे राजे आहे ना नीती धर्म आहे, धर्माप्रमाणे अनुसरण करून मी चालवतोय. हा माझा नीतिवान सत्य धर्म करायला जाईल हेच मला पाहिजे, याच्या पलीकडे मला काही द्यावं काय मागं. आणि त्या धर्मराजाला सांगितलं का हा माझा नीती धर्म आहे, हा माझा शेवट वेळेला गेला पाहिजे. अशा ज्या धर्माप्रमाणे धर्म सत्य धर्म माझा जिवंत राहिला पाहिजे, सत्य धर्म तुम्ही आचरण केलं हेच मला. नंतर भगवंतानं
अभंगात प्रवेश करा. 10 वाजता हो अभंगात प्रवेश करा. आपण महाभारतावर मग थोडे त्याचा अभंग फळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या चित्ती वाचे वदता शिवनाम त्या बाधित होता. शिवबाळा असं काय होते का त्याचे पाय त्याचे चरण माझ्या चित्तामध्ये राहिले पाहिजे. त्या शिवाची सतत नाम समोर माझ्या मनामध्ये घडलं पाहिजे. आणि म्हणूनच म्हणले तर पहिल्या कार्यामध्ये वाचे वदता शिवनाम वाचे या मुखानं या वाचेनं वदतामध्ये घेतलं. या मुखानं शिवाचं नाम घेतलं, शिवाची आराधना केली. त्या भोळ्या शंकराबद्दल आपण प्रगट केलं, प्रसन्न केलं तर त्याला काम क्रोध हे बाधा करत नाही. वाचे शिवाचं चिंतन केलं, वाचन भगवंताचं त्या शिवाचं नाव जर घेतलं ना पाप क्रोध लय पावतो आणि त्याची बाधा होत नाही.
आणि भगवंतानं शेवटच्या चरणामध्ये आणि शेवटचं धर्म अर्थ काम मोक्ष आणि या शिवाचं चिंतन केल्यानंतर अर्थ म्हणजे पैसा, धर्म म्हणजे धर्माचं रक्षण, धर्म त्याला प्राप्त त्याला शेवटच्या एवढा मोक्ष त्याला प्राप्त हो आणि शेवटच्या चरणामध्ये भगवान बाधा येऊ शकत नाही का? एखाद्या नगराने शिव निवारी कळी काळाची आणि किती काळ जर आपल्या पुढे असला तर त्या कळी काळाचं भगवान निवारण करतो. असं करून या शिव भोळ्या शंकराची जे प्रत्येकाच्या चित्तामध्ये त्याचं स्मरण करतो, त्याची भक्ती करतो, ते आराधना करतो आणि भगवान त्याचं रक्षण करीत. आणि सगळ्यांनी या ठिकाणी अगदी त्या भगवंताचा
मोठ्या प्रेमानं भगवंताचे नामस्मरण घ्या. हे जर या ठिकाणी आता थोडा परिहार देणं हा गरजेचा आहे. माझ्या काय माझ्या गावाला आणि मला असं आहे परमार्थ मार्गामध्ये कोणाला काही जरी येत नसेल ज्या या गाडीवर उभा आहे ना त्याच्याकडे बघून नाही सांगतात त्या भगवंताकडे नाही हा फोन काय या ठिकाणी आज आता हा कार्यक्रम सफल झाले तर वागळूचे परमार्थिक स्वरूपाचे असे गायांचे आले गडाळे महाराज या ठिकाणी त्यांचं मन पूर्वक आले. तसेच आता माझं मॅन नाही आणि महाराजांचं या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी काय आता कसं आहे तसं आपण नवरी आणतो ना तिला कोणाची तरी डाग आणतो वेळ सारखी करतो तसं एक त्याचा पण त्यानं चांगला बळतर पण त्यानं दिलं आणि त्या ठिकाणी या महाराजांनी मला या ठिकाणी संधी प्राप्त करून गेली त्यांचं सत्य या ठिकाणी बघा. तसेच सगळ्या आमची 20 परिस्थिती संकट असणारा परमार्थिक स्वरूपात आलो त्यांचं अशोक महाराज पुणेगाव या ठिकाणी त्यांनी पुणेगावाहून येऊन आणि त्या माझ्या प्रेमाच्या पोटी त्यांना माहिती का वाळू पाटील हा आपला 10 वर्षातून आपण त्यांच्या संस्कृत आहे आणि त्यांच्यापैकी काय किंवा नाही या हेतून भाव धरून त्यांनी या ठिकाणी सेवा केली. या ठिकाणी आपल्या तसेच आपले इनेकरी बाबांचं आहे ना काही का म्हणे भगवंताच्या कार्यामध्ये प्रत्येक ठिकाणी योगदान प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी बघा त्या ठिकाणी विण्याचं काम ते मोठ्या भक्ती भावना करतात आणि भगवंताच्या हातून भगवंताने त्यांच्या हातून अशीच आपली या गावाची सेवा करावी आणि असंच तसेच आणि त्याला एक पहिला मार्गदर्शक म्हणून आपले या बेंडूर तालुक्यामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे असे पाटील नेत्री या ठिकाणी ज्येष्ठ जोरदार दोन्ही जोरदारांचा अभिनंदन या ठिकाणी नाव माझे मित्र माझी मेहनत आहे बरं आणि त्या ठिकाणी याची हालाचं प्रतीक आहे ना त्यांना कालपासून असं लागेल
बंगल्यामध्ये उभा राहा आणि त्याची कसं का होईना कसं चालतो आम्ही असून नाही सांगतो मग पण त्या ठिकाणी काय करतो इकडे काय मार आहे ना सगळं कामामध्ये आणि ते पंचायत सरकार असो संत मानगावच्या कृपेने हे जे कीर्तन करण्याचा योग आपल्या हरिभक्त परावर्तन महाराज यांना आला त्याबद्दल सगळं संत मानगावचा एकदम मोठ्या प्रेमाने जे करा ज्ञानेश्वर अहो 5 मिनिट टाइम झाला आपल्या पुढे